बदनापूर शहरासह तालुक्यातील 19 ते 20 गावांचा पाणी पुरवठा ज्या प्रकल्पावरती अवलंबून आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यातील 3 ते 4 गावं ज्या प्रकल्पावरती अवलंबून आहे त्या सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पावरती सध्या मी उभा आहे। आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि अशातच उन्हाच्या तडाख्यामुळे या प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होतानाचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या प्रकल्पावरती अवलंबून असलेल्या गावांवर पाणी टंचाईचं संकट देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दर आठवड्याला जवळपास 3 ते 4% पाणी साठा जो आहे तो या प्रकल्पामधून कमी होतोय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनण्याची शक्यता हळूहळू निर्माण होत चाललेली आहे। शिवाय याच धरणावर हजारो हेक्टर शेतीचं सिंचन देखील अवलंबून आहे, त्यामुळे सिंचनाचाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। बदनापूर तालुक्यातला सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणून हा सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पाला या ठिकाणी ओळखलं जातं आणि याच प्रकल्पावरती 19 ते 20 गावं जवळपास अवलंबून आहे आणि त्या गावांना पाणी पुरवठा जो आहे तो याच ठिकाणावरून होतो। मात्र आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, त्यामुळे या प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये कमालीची घट होताना आपल्याला खरं तर चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना येत्या काळात सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। जर आपण पाहिलं तर सोमठाणा प्रकल्पावरची ही सारी दृश्य आहे। विशाल असा हा प्रकल्प आहे। जवळपास सध्या स्थितीला यामध्ये केवळ 48% साठा उपलब्ध असल्याची माहिती जी आहे ती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे। खरं तर मागील आठवड्यात हाच साठा जो आहे तो अगदी 52% होता, मात्र दर आठवड्याला जवळपास 3 ते 4% पाणी साठ्याचं बाष्पीभवन होत असून यामध्ये घट होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात सुद्धा नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।